आज बुधवार. आज आणली मच्छी मांदेली. मांदेलीला गोल्डन फिश पण म्हणतात. आणली, धुतली, स्वच्छ केली, त्याचे खवले काढून घेतले, तोंड कापलं, पोटाकडचा भाग काढला, पोटातली सगळी घाण साफ केली. बघा, एक एक सब करून सगळे साफ करून घेतले स्वच्छ. पोटातली घाण नाही काढली तर ती कडवट लागते आणि खवले नाही काढले तर ते दाताखाली येतात, म्हणून ते काढायचे आणि स्वच्छ करायचे. बघा, सगळे स्वच्छ करून झालेत. त्याच्यानंतर ते 2-3 वेळा स्वच्छ पाण्यात धुवून घ्यायचे आणि धुताना पण पोटात थोडी राहिलेली घाण काढून टाकायची. बघा, धुतलेत. आता त्याच्यात मसाला घालायचा, थोडीशी हळद, थोडंसं मीठ आणि लिंबू किंवा तुमच्याकडे कोकमचा आगूळ असेल तर कोकमचा आगूळ घाला. माझ्याकडे लिंबू होता, मी लिंबू घातला आणि हे असे लावून 5-10 मिनटं तशीच ठेवून द्यायची. आता मी भाकरी करून घेतलेली त्याच तव्यात मच्छी तळते. लोक रवा, तांदळाचं पीठ वगैरे काय काय लावतात. मी नाचणीचं पीठ घेतलं आहे, त्याच्यात 2 चमचे तांदळाचं पीठ टाकलं आहे आणि 2 चमचे बेसन टाकलं आहे आणि हे असंच मिक्स करून घ्यायचं. त्याच्यात मीठ वगैरे काही टाकायचं नाही आणि त्याच्यात ती मसाला लावलेली मांदेली एका साईडला पीठ लावून ठेवून द्यायची. तोपर्यंत तेल गरम होते. तेल गरम झालं का एक एक मांदेली सोडून द्यायची त्याच्यात. हे बघा, तेल चांगलं गरम झालं आहे. एक उलटी पालटी सोडून द्यायची. 5 मिनटं बारीक गॅसवर तशीच ठेवून द्यायची, म्हणजे एक साईड पूर्ण तळून निघते. ही करायला पण सोपी, खायला पण एकदम चवदार मच्छी. बघा, 5 मिनटांनी मी त्याला पलटून घेते. त्याच्यात गॅस फास्ट केला का ही करपते लगेच, त्याच्यामुळे ही बारीक गॅसवरच करायची. बघा, कलर चेंज झाला, तळून झाली. एक 10 ते 15 मिनटात ही मच्छी तळून होते. खाताना पण फक्त तोंडाकडचा थोडासा काटा काढायचा, बाकी अख्खी मच्छीचा काटा न काढता खाल्ली तरीही चालते. हा काटा अडकत नाही. चविष्ट मच्छी करून बघा. आवडल्यास माझं चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.